जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खंडबारा येथील बाजारपेठेत एक माकड चक्क कपडे खरेदी करण्यासाठी एका दुकानावर पोहोचल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं असून कपडे पसंत न आल्याने माकड मात्र खाली हात परतल्याचे दिसून आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खंडबारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी चांगलाच उच्छाद मांडला असून या माकडांच्या उपद्रवामुळे बाजारपेठ आणि शाळा चांगल्याच हैराण झाल्या आहेत। अशातच शाळांना सुट्या लागल्या असल्या तरी खंडबाऱ्यातील बाजारपेठेत या माकडांचा हैदोस सुरूच आहे। अशातच बाजारपेठेतील एका कापडाच्या दुकानात माकड अचानक शिरल्याने चांगलीच धावपळ उडाली। यावेळी खरेदीला आलेले ग्राहक आणि दुकानदार हे जीव मुठीत घेऊन लपताना दिसून आले। मात्र माकडाने दुकानीतील शर्ट पॅन्टवर नजरा टाकून काही काळानंतर दुकानाबाहेर पडले। यामुळे माकड थेट शर्ट पॅन्ट खरेदीसाठी दुकानात गेल्याची मिश्किल चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे। ही सगळी घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे। दरम्यान खंडबारा परिसरात उपद्रव करणाऱ्या या माकडांना वन विभागाने तातडीने पिंजरे लावून कैद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या माकडाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक ग्रामस्थ जखमी झाले असून अनेकांना या माकडांनी चावा देखील घेतला आहे। काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने नवापूर शहरात उपद्रव करणाऱ्या माकडांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते। यावेळी जळगाव येथील वनविभागाच्या विशेष पथकाने माकडांना पिंजऱ्यात जेरबंद केले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।